आगीच्या या लोटात सारं का संपून जात असेल आणि उरलंच काही चुकून तर ही गिधाडं तुटून का पडतात त्याचा फडसा पाडायला. मग उरतंच काय, निर्जीव शरीर आणि कोणतीही इच्छा न राहिलेलं एक नाव, तेही काही क्षणात संपून जाणारं. बस हेच आहे आयुष्य आणि हाच खरा शेवट. जिथं शांतता आहे, जिथं लोक भीतात यायला. का तर म्हणे स्मशानात भूतं असतात. ज्यांनी आपल्याच लोकांना जाळलं तीच ही माणसं आता त्याच लोकांना भूतं होऊन फिरताना भीतात. पण मग मी कोण? एक जिवंत भूत की माणूस? कोण आहे मी? या स्मशानाचा राखणदार. बस एवढीच काय ती ओळख आहे का माझी? नाही, मी एक माणूस आहे. मी जिवंत आहे. मी शिवा आहे. शिवा स्वतःच्या तंद्रीत समोर जळणाऱ्या चितेस बघत होता. तेवढ्यात गावचा दत्तू पळतच शिवाकडे आला. त्याला हाक मारू लागला, ए शिवा. शिवा मात्र आपल्याच तंद्रीत होता. ए लेका शिवा, कुठं आहे लक्ष? शिवा अचानक भानावर आला. पुढे दत्तूला पाहून लगबगीने उठला. का रे दत्तू, एवढं धावत का आलास? अरे श्याम्याची आई गेली, यायच लागलेत मागणं. सरपण तयार ठेव, सांगायला आलतो. बरं लगेच करतो. दत्तू धावत निघून गेला. शिवा शेजारच्या सरपणाच्या खोलीत जाऊन सरपण रचू लागला. श्याम्याची आई म्हणजे वस्तादबाई, पण मनानं साधी. आईचं बोट भाजलं म्हणून हेच श्याम्या पोरग तालुक्याला जाऊन त्याचं मलम घेऊन आलतं. किती माया आईवर. आता क्षणात जळून खाक होईल म्हातारी. मग त्या मनात किती यातना होतील त्या श्याम्यालाच माहिती. शिवा जणू त्या लाकडांकडे पाहून त्यांना मनातल्या मनात बोलत होता. जन्मभर नुसतं मागत राहायचं आणि शेवट तो काय असेल कोणास ठाऊक. त्या इस्पितळात मरतोय की घरात, की अजून वेगळं ते काय. देवाची करणीच भारी. आयुष्य गेलं लोकांच्या सरणावरची लाकडं रचताना. कोणतं लाकूड मलाच जाळतंय ते त्या परमेश्वरालाच माहीत. शिवा गालातल्या गालात पुसट हसला. तेवढ्यात मागून श्याम, दत्तू सगळे आले. सगळे विधी करू लागले. शिवा कोपऱ्यात उभा राहून बघत होता. दत्तू त्याच्या जवळच होता. श्याम्याला रडताना पाहून त्यालाही राहावलं नाही आणि तो त्याला सावरायला गेला. शिवा पुढे गेलाच नाही. दत्तू पुन्हा काही वेळात परत येऊन शिवाजवळ उभा राहिला आणि म्हणाला, पोट्ट कुठं दिसत नाही तुझं? शाळेत गेले, येईलच इतक्यात. शाळेत? दत्तू आश्चर्याने म्हणाला. हां, शिवा शांतपणे उत्तर दिला. शिकून कुठं मास्तर व्हायणार आहे का पोट्ट तुझं? तुला मदत करायची सोडून नाही ते कशाला उद्योग करत बसायचे? आवड आहे त्याची. असली काय कामाची आवड? शिवा काहीच न बोलता समोरच्या पेटत्या आगीकडे पाहू लागला. बघता बघता लाकडांनी पेट घेतला आणि आलेली माणसं निघून जाऊ लागली. श्याम आणि दत्तू जरा वेळ थांबले आणि तेही निघून गेले. संध्याकाळची वेळ झाली. शेजारीच शिवाचं 2 खोल्याचं एक खोपटं होतं. त्यात बसून तो आणि त्याची बायको, सुधा तिचं नाव, गप्पा मारत होते. यंदाच्या वर्षी आपला सदा पहिला येईल बघ तू. त्याला काय आयुष्यभर लोकांची चिता पेटवायला लावणार नाही मी. मोठा करणार, शिकू देणार. शिवा सुधाकडे पाहत बोलत राहिला. होय तर होईल की, सुधा शांतपणे म्हणाली. सूर्य पश्चिमेला झुकला आणि लांब सावल्या सगळीकडे नाचू लागल्या. त्यात एक सावली ओळखीची दिसली. आबा, अजून बाहेरच बसलाय तुम्ही? सदा, शिवाचा पोरगा, हातातली शाळेची पिशवी ठेवत म्हणाला. अरे राखण करत बसलोय. कशाची? या भूताच्या वाडीची. सदा जरा हसतच म्हणाला. आबा, इकडं कुणी येत नाही बघा. गावाच्या बाहेर आहे किती. म्हणतात की वरच्या लिंबाकडं म्हणजे त्या मसनवाट्याकडं रात्री भूतं फिरतात म्हणून. आणि तुम्ही कोणाची राखण करताय? जळणाऱ्या मुडद्यांची की त्या पलीकडं थोडं गेल्यावर पुरलेल्या मुडद्यांची? सदा थोडं हसतच म्हणाला. तुला नाही कळायचं बाळा. मेलेल्या मुडद्यांपेक्षा जिवंत भूतं लई बेकार. तुला नाही कळायचं. शिवा लांब बुडत्या सूर्याकडे एकटक पाहत म्हणाला. यवाना आता अंधाराने चादर ओढली होती. शिवा, सदा आणि सुधा तिघेही जेवण करून बाहेर बसले होते. उघड्या त्या आभाळाखाली धगधग त्या विस्तवाकडे बघत. आबा,
तुम्हाला माहिती आहे, शाळेतली पोरं तर मला सुद्धा बोलायला भीतेत. म्हणे तुझ्या अंगात एखादं भूत असलं तर उगाच लागायचं आमच्या मागं. अरे मग होय म्हणायचं. शिवा तोंड वाकडं करत भूताची नक्कल करत म्हणाला. शिवा आणि सदा मनसोक्त हसले. तेवढ्यात शेजारच्या रानातून कोल्हे ओरडताना आवाज झाला. शिवा सावध होत उठला, खोपट्यात गेला. हातात भाला घेऊन बाहेर धावत आला. सदाला काही कळायच्या आत शिवा धावत पुढे गेला. आबा आबा, सदा मागून हाका मारू लागला. सुधा खोपट्याच्या बाहेर येऊन सदाला बोलवू लागली. सदा थांब, अरे कोल्ह्याची टोळी आली आहे मसनवाट्यात. भाला घेऊन जा, आबाला मदत कर. सदा धावतच आईकडे आला. तिने भाला त्याच्याकडे दिला. धावतच स्मशानामध्ये गेला. 5-6 कोल्हे अर्धवट जळलेल्या प्रेताचे लचके तोडायचा प्रयत्न करत होते. शिवा त्यांना हुसकावून लावायचा प्रयत्न करत होता. आबा, सदाने हाक मारताच शिवा म्हणाला, सदा मागच्या बाजूनं हाण त्याला. सदा मागे फिरला. कित्येक वेळ झटापट झाली. शिवाच्या उजव्या हाताला कोल्ह्यानं चावा घेतला. सदाने एका फटक्यात एकाला गार्द केलं. थोड्या वेळाने ती भुकेली कोल्ह्यांची टोळी मागं सरकली. थकली. शिवा आणि सदा तिथंच बसवून राहिली, जळत्या त्या प्रेताची राखण करत. कित्येक वेळ कसलं इथे का राखण करावी लागते ती? शिवा उठत म्हणाला. सदा कित्येक वेळ विचार करत बसला. त्याच्यासमोर असं पहिल्यांदाच घडत होतं. शिवा परत खोपट्याकडे आला. सुधा वाटच पाहत होती. गेली का पिसाळलेली कोल्ही? हुसकावून लावली. शिवा तोंडावर गार पाणी मारत म्हणाला, आबा, हातातून रक्त येते तुमच्या. कित्येक वेळ तिथंच बसून राहिलेला सदा पुन्हा खोपट्याकडे आला होता. शिवाच्या हाताला जखम बघत तो म्हणत होता, काही नाही होत सदा, होईल बरी 2-3 दिवसात. शिवा अगदी काहीच न घडल्यासारखं म्हणाला. पण आबा, हे असं पण असतं हे माहीतच नव्हतं मला. म्हटलं होतं ना बाळा, मेलेल्या भूतांपेक्षा जिवंत भूत लई बेकार म्हणून. खरं आहे आबा, या सगळ्या गोष्टीत रात्र कशी सरली कळलंच नाही. शिवा पहाटे निर्धास्तपणे झोपी गेला. सदा तांबडं फुटताच शाळेत जायला निघाला. सुधा त्याला आवरायला मदत करत होती. तेवढ्यात दत्तू तिथे आला. शिवा, दत्तू बाहेरूनच हाका मारू लागला. झोपलेत अजून? सुधा बाहेर येत म्हणाली, दिस डोक्यावर आलाय आणि झोपलाय अजून? रात्री कोल्यांच्या टोळीनं झोपू दिलं नाही तर? सुधा दत्तूला पेल्यात पाणी देत म्हणाली. म्हणजे रात्री कोल्हे आलते काय? दत्तू आश्चर्याने म्हणाला. होय तर, सारखी इथंच घुटमळत होती. सुधा आत पाहत म्हणाली. तेवढ्यात शिवा झोपेतून उठला आणि बाहेर येत दत्तूला म्हणाला, काय रे दत्तू, काय काम काढलंस सकाळी सकाळी? सरपंचांनी बोलवले तुला. का म्हणून? आता ते मला काय माहीत. ये पटकन, मी जातो पुढं. दत्तू एवढं बोलून पुढे निघून गेला. पाठमोऱ्या दत्तूला जाताना शिवा जरा वेळ थांबला. लगेच लगबगीने उठला. सकाळची निहारी करून सरपंचाकडं जायला निघाला. सरपंचाचं घर म्हणजे आलिशान वाडा. कित्येक नौकर चाकर दिमतीला. शिवा बारक्या दरवाजातून आत वाड्यात आला. सरपंच समोरच बसलेले पाहून त्यांना नमस्कार करून पुढे आला. शिवाला पाहताच सरपंच म्हणाले, काय शिवा, आजकाल तोंड पण दाखवणं झालं नाही तुला तर. मोठा झाला का लई? सरपंच जरा चिडक्या आवाजात बोलू लागले. तसं नाही सरकार, सध्या काम लई आहेत म्हणून येणं झालं नाही. मसनवाट्यात कसली आली रे कामं? पेटलं की झालं, सरपंच हसत म्हणाले. सरपंच हसलेले पाहून शेजारीच बसलेले 2-3 गावकरी पण हसू लागले. चूक झाली सरकार, शिवा खाली मान घालून म्हणाला. बरं ऐक, या 2-3 दिवसात आमचा म्हातारा खपायच्या मार्गावर आहे, तर त्याला चंदनाची लाकडं आणून ठेव. एवढंच सांगायला बोलवलं होतं तुला. जी सरकार, प्रयत्न करतो. प्रयत्न काय, पाहिजेतच मला, सरपंच मोठ्या आवाजात बोलू लागले. शिवा शांत सगळं ऐकत होता. गावातली या सरपंचाची जवळची माणसं त्याला साथ देत होती. मायला वैताग नुसता. तुम्हाला सांगतो तात्या, हे म्हातारं गेली 4 वर्ष झाली मरणा झाले, जागेवर पडून नुसता.
पण जीव ही ते या शरीरात. मायला म्हातारा मेला म्हणजे सगळं हा वाडा आपलाच होईल बघा. आणि त्या खालच्या बाजूची शेती, पैसा सगळं आपलं होईल. सरपंच डोळ्यात कित्येक तीव्र भाव आणून बोलत होते. आणि नाही मेलात ना तर मी मारील बघा त्याला. आईला वैताग नुसता. सरपंच असं म्हणत शिवाकडे पाहू लागला. शिवा जागेवरून उभा राहिला. सरपंच एकदम त्याच्यावर खेकसले. तुझं काय आता? झालं का तुझं काम? निघ आता. आणि सांगितलंय ते काम झालं पाहिजे बघ. माझ्या अब्रूचा प्रश्न आहे. नाहीतर गाववाले म्हणतील एवढा मोठा सरपंच आणि बापाला असाच जाळला म्हणून. जी सरकार, शिवा मागे सरकत म्हणाला. गावच्या वेशीवर येऊन शिवा थांबला. त्याला त्याच्या मनात कित्येक विचारांचं द्वंद्व सुरू झालं होतं. मेलेल्या मड्याचे लचके तोडू नये म्हणून काल मी रात्रभर त्या भुकेल्या कोल्ह्यांशी लढलो. कशासाठी? त्या निर्जीव शरीराला वाचवण्यासाठी की अजून कशासाठी? ती भूक त्यांना तिथे घेऊन आली होती. त्यांची काय चूक होती? खरंच काय चूक होती? माझेच मला समजत नाहीये. त्या जंगलातल्या प्राण्यांची भूक ती केवढी, संपून जाईल लगेच. पण या जिवंत माणसांची भूक कोणती? याला अंत नाही. त्या मसनवाट्यात खरंच ती माणसांच्या भुकेचा अंत आहे. आयुष्यभर काय कमवलं त्यांनी? सारं काही राख होताना मी पाहिलंय. शिवा गावाच्या वेशीबाहेर येत आपल्या खोपट्याकडे जाऊ लागला. मागे न पाहता, त्या माणसाच्या पलवस्तीकडे न पाहता पुढे चालत राहिला. दुपारच्या रखरखत्या उन्हात शिवा स्मशानात राखेच्या शेजारी जाऊन बसला. अजूनही ती राख धगधगत होती. तेव्हा जणू सरपंचाचे शब्द त्याच्या मनात घोळत होते. तो तिथे कित्येक वेळ बसला. दुपारची वेळ जाऊन सांज होत आली आणि तेवढ्यात सुधा खोपट्यातून शिवाला पाहून त्याच्याकडे धावत आली. काय हो, असं का बसला इथं? सुधा थोड्या घाबऱ्या आवाजात म्हणाली. काही नाही, असंच बसलो होतो. शिवा शांतपणे म्हणाला. सरपंच काही म्हणाले का? ते काय म्हणणार? शिवा जागेवरून उठत म्हणाला. मग इथं असं? सुधा कुतूहलाने विचारू लागली. काही नाही, चल. संध्याकाळ होत आली. सदा येईल आता. आलं की पोरगं भूक भूक करतं, त्याला खायला कर काहीतरी. शिवा सुधाच्या पुढे चालत जात म्हणाला. सुधा क्षणभर थांबली आणि शिवाच्या मागे खोपटाकडे गेली. बाहेर तेवढ्यात सदा आलाच होता. हातपाय धुवून स्वच्छ कपडे घालून निवांत अंगणात बसला होता. आई, कुठं गेला होतात दोघं तुम्ही? अरे इकडंच पलीकडे बसलो होतो, सुधा आत जात म्हणाली. शिवा हातपाय धुवून धोतरानं अंग पुसून सदाच्या जवळ जाऊन बसला. सदा पुस्तक उघडून अभ्यास करू लागला. त्याला पाहून शिवा क्षणभर गालातल्या गालात पुसटसा हसला. मनातल्या कित्येक गोंधळ क्षणभर विसरला. सदा पुस्तकातून डोकं वर घेत शिवाकडे पाहत होता. त्याला पाहून शिवा म्हणाला. काय असतं रे या पुस्तकात? शिवा सदाला कुतूहलाने विचारू लागला. थोर पुरुष, विज्ञान, चांगलं काय वाईट काय सगळं असतं या पुस्तकात. सदा असं म्हणाला. असं होय, चांगले की, मन लावून कर अभ्यास. शिवा जागेवरून उठत बोलला. सदा क्षणभर गालातल्या गालात हसला आणि पुस्तकात पाहून वाचू लागला. सुधा खोपट्यातून बाहेर येत म्हणाली. चला जेवायला, परत उशीर होतो. येवाना आता रात्र होतच आली होती. शिवा आणि सुधा जेवायला बसले. सदा पुस्तक ठेवून खोपट्याच्या बाजूला क्षणभर थांबला. दूर असलेल्या गावाच्या त्या मिनमिनत्या दिव्यांकडे कुतूहलाने पाहू लागला. मसनवाट्यात तर गडद अंधार दिसत होता. अगदी समोरचं माणूसही दिसणार नाही इतका अंधार होता. सदा आत जाऊ लागला. तेवढ्यात मसनवाट्याकडे काही कंदील लुकलुकताना त्याला दिसले. गोंधळलेला सदा घाईघाईने आत आला. आबा, सदा जोरात ओरडला. अरे काय झालं? शिवा जागेवरून उठत म्हणाला. हातातला घास तसाच पुन्हा ताटात ठेवला. मसनवाट्याच्या बाजूनं कंदील दिसायलेत. सदा शांतपणे म्हणाला. शिवा बाहेर गेला. हातात कंदील घेऊन चालू लागला. तसे ते दिवे जवळ येऊ लागले. सदा शिवासोबत मागे मागे चालत होता. आबा, एवढ्या अंधाराचं कोण आलं असेल? सदा घाबऱ्या आवाजात म्हणाला. बघूयात तरी.
शिवा जोरात पुढे चालत चालत म्हणाला. तसे तसे ते कंदील आणखी जवळ येऊ लागले. शिवा आणि सदा थोडे जवळ येताच त्या दिशेने बाईच्या ओरडण्याचा आवाज येऊ लागला. त्या आवाजाने शिवा गोंधळून गेला. आबा, बाईचा आवाज, सदा कुतूहलाने म्हणू लागला. धावत शिवा त्या बाजूने गेला. त्याला समोर 3-4 माणसे दिसली. एका बाजूला झोळी करून त्याला दोघांनी धरलं होतं. शिवाला काही कळायच्या आत तिसऱ्या एका समोरच्या माणसाचे मानगूट त्याने धरले. काय रे, कोण तुम्ही आणि इकडं काय करताय? शिवा अगदी अंगावरच आल्यानं ती माणसं थोडी भीतच त्याला बोलू लागली. अरे ऐक तरी, डोक्यावर टोपी, चांगल्या धाग्याचे कपडे घातलेला तो इसम बोलू लागला. काय ऐकू? आणि या झोळीत बाई का ओरडती? शिवा त्या माणसाला खाली पाडत त्याच्या छातीवर बसून विचारू लागला. अरे बाबा, ऐक तरी, मी विठा लोहार, अंजनगाव आहे ना तिथला मी. माझी बायको पोटुशी आहे. गावची म्हातारी म्हटली पोर आडलं आहे म्हणून, आणि तिला काही जमणार नाही म्हणाली. विठा शिवाला सगळं सांगू लागला. शिवा विठाच्या अंगावरून उठला. त्याला उभा करत त्याला म्हणाला, मग इकडं कुठं? अरे या पुढच्या गावाचा वैद्य लई गुणी आहे असं म्हटली आहे ती म्हातारी. त्योच करील म्हटला सुटका यातून माझ्या बायकोची. लवकर नाही घेऊन गेलो तर खरं नाही म्हणाली. विठा आपल्या बायकोला धीर देत शिवाला बोलू लागला. विठाची बायको असह्य वेदनेने विवळत होती. तिचा तो आवाज त्या स्मशानाची शांतता चिरत होती. असं होय? शिवा आता थोडं शांत होत बोलू लागला. चला मग पटकन, मी मदत करतो तुम्हाला. खूप उपकार होतील तुमचे, पण आता या अवस्थेत अजून घेऊन जाणं सहन होत नाहीये. विठा आपल्या बायकोजवळून उठून शिवाजवळ जात म्हणाला. मग आता? शिवा प्रश्नार्थक मुद्रेने बघू लागला. तुमच्या दिशेने दिव्याचा उजेड दिसला म्हणून तर चाललो होतो तिकडं. ते माझं घर आहे. चला पटकन. शिवा पुढे होत कंदील हातात घेत म्हणाला. सदा पुढे जा, आम्ही मागून येतो. सदा धावत पुढे निघून गेला. शिवा विठाला घेऊन मागे मागे येऊ लागला. सुधा काळजी करत खोपट्याच्या बाहेर थांबली होती. सदाला धावत येताना पाहून थोडी गोंधळून गेली. सदा, काय झालं काय? आबा कुठं आहेत? मागं आहेत. तेवढ्यात शिवा त्या सगळ्यांना घेऊन आला. सुधाला काय प्रकार आहे तो कळायला वेळ लागला नाही. ती लगेच त्या बाईचे हात धरून तिला धीर द्यायला पुढे सरसावली. तुम्ही थांबा इथंच, वैद्यबोवाला इकडंच घेऊन येतो मी. शिवा विठाला म्हणून लगेचच धावत निघाला. विठा चिंतित होऊन खाली बसला. शिवा धावत धावत गावाच्या वेशीत शिरला. वैद्याचं घर दिसताच बाहेरून कडी वाजवू लागला. थोड्या वेळात वैद्यांनी आवाज उघडला. शिवाला एवढ्या रात्री पाहून वैद्य जरा आश्चर्याने पाहू लागले आणि म्हणाले, शिवा, एवढ्या रात्री इथं कसं काय तू? बुवा, पटकन चला, बाई नडली आहे हो. वाट सुरू आहे एक. तुमच्याकडे यायले होते, पण बाईला सहन होईना. आपल्या माळावरच थांबलेत ते. असं म्हणतोस? आलोच थांब, असं म्हणत वैद्यबुवा आत निघून गेले. शिवा त्यांची घराबाहेर वाट पाहू लागला. चल पटकन. वैद्यबुवा डोक्यावरची टोपी नीट करत बाहेर येत म्हणाले. शिवा कंदील हातात घेऊन पुढे चालू लागला. रस्त्यात त्याने बुवांना सगळी हकीकत सांगितली. इकडे मसनवाट्यात ती बाई जोरजोरात ओरडत होती. तिचा आवाज त्या भयाव शांततेत अगदी घुमत होता. विठा बाहेरच घुटमळत होता. त्याच्या सोबतीची माणसं त्याला धीर देत होती. सदा थोड्या थोड्या वेळाने गावाच्या दिशेने पाहत होता. सारं काही असह्य झालं होतं. क्षण अन क्षण जड होत चालला होता. ती बाई ओरडून ओरडून अंगातलं अवसान गाळू लागली होती. सुधा तिला बोलत होती. तेवढ्यात शिवा येताना सदाला दिसला. तो लगबगीने खोपटाकडे गेला आणि म्हणाला, आबा आलेत, आबा आलेत. शिवा धावत धावत आला. वैद्यबुवा लगबगीने आत गेले. विठा जागेवरून उठून आत पाहू लागला. वैद्यबुवा सुधाला हाताशी घेऊन उपाय करू लागले. सगळं नीट होईल विठा, काळजी करू नको. शिवा त्याच्याकडे पाहत म्हणाला. विठा काहीच न बोलता गालातल्या गालात हसला. वेळ हळूहळू थांबू लागली. तशी तशी विठाच्या मनाची घालमेल वाढू लागली. आणि अचानक एका लहान मुलाच्या रडण्याचा आवाज साऱ्या मसनवाट्यात झाला.
विटा आनंदाने शिवाला मिठी मारून आत जाऊ लागला. तेवढ्यात वैद्यबुवाच बाहेर आले. विटाला समोर पाहून म्हणाले, पोरगी झाली, अगदी आईसारखीच. विटा हे ऐकताच आनंदाने नाचू लागला. शिवा विटाला असं पाहून हसू लागला. पण बायकोची तब्येत जरा नाजूक आहे, तिला विश्रांती घेऊ द्या आणि मग आपल्या गावाला जावा. वैद्यबुवा नाचणारा विटाला थांबवून म्हणाले. होय बुवा, विटा आनंदाने बोलला आणि खिशातील पैशाची पिशवी बाहेर काढत बुवांच्या हातात ठेवून आत गेला. शिवा बुवांना सोडायला पुन्हा गावात गेला. परतून येतो तोपर्यंत निम्मी रात्र होऊन गेली होती. आता जणू सुद्धा त्या बाळाला सोडायलाच तयार नव्हती. त्या बाळाची आई शांत झोपली होती. विटा बाहेर आता शिवाला बोलत बसला होता. इथून मागच्या टेकडीला ओलांडून गेलं की गाव आमचं, सुतारवाडी. तिथं लोहार काम करतो मी. अरे वा, चांगलंय की. हे कोण बाकी? भाऊ आहेत माझे, आम्ही सगळे सोबतच राहतो. बरं बरं. शिवा जवळच बसलेल्या सदाच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाला. सदा आता झोपी जाऊ लागला होता आणि हळूच तो शिवाच्या मांडीवर झोपी कधी गेला त्यालाही कळलं नाही. पण काय हो, तुम्ही इथं असं गावाबाहेर? विटा चाचरतच विचारू लागला. मी इथंच असतो, हे माझं घर आणि काम पण इथंच. शिवा सदाला थापटत बोलू लागला. म्हणजे? विटा कुतूहलाने विचारू लागला. मी राखणदार आहे ना याचा, या मसनवाट्याचा. मसनवाटा? विटा जरा भीतच म्हणाला. होय की, हे बघा की, ही राख त्या तिथं दिसती का? ती त्या पलीकडच्या अंगाला थडगे आहेत. आपण कुठे आहोत याचं विठाला भानच नव्हतं. पण जेव्हा त्याला हे कळलं तेव्हा त्याला काय बोलावं तेच कळलं नाही. म्हणजे माझ्या पोरींनी मसनवाट्यात जन्म घेतला? आश्चर्याने विटा शिवाकडे पाहत होता. हो तर, शिवा अगदी हसत म्हणाला. विटा आणि शिवा कित्येक वेळ बोलत बसले. तेवढ्यात सुधा घरातून बाहेर आली. हातात एक गोंडस परी घेऊन तिने अलगद ती परी शिवाकडे दिली. तेव्हा मांडीवर झोपलेला सदा डोळे मिचकावत उठला. त्यालाही ते बाळ पाहून खूप आनंद झाला. इवल्याशा डोळ्यातून ते बाळ शिवाला एकटक पाहू लागले. शिवा त्या बाळाला पाहून कित्येक विचारात गेला. आजपर्यंत मी इथं लोक आयुष्य संपून गेल्यावर येताना पाहिले, पण बाळा तू पहिली आहेस की जिने इथे जन्म घेतला. लोक म्हणतात स्मशान म्हणजे आयुष्याचा अंत, पण तू तर सुरुवात झालीस. मी कित्येक लोक इथे रडताना पाहिलेत, अगदी मन पिळवटून टाकणारी माणसं पाहिलेत, पण आज तुझ्या रडण्याने मला आनंद झाला. जिथं आयुष्य संपतं तिथून तुझी सुरुवात आहे बाळा. जिथं लोक यायला भीतात तिथे तू आलीस. तुला ना आता भय असेल ना या क्षणाची भीती. त्या बाळाचे कित्येक मुके घेऊन शिवा तिला सुधाकडे देऊ लागला. सुधा त्या बाळाला घेऊन पुन्हा खोपट्यात गेली आणि कित्येक क्षण गेल्यानंतर पाहता पाहता रात्र सरून सकाळ होत आली. शिवा रात्रभर झोपलाच नाही. विटा आणि त्याचे भाऊ जरा वेळ झोपून काढले. विटा आत आपल्या बायकोला बोलू लागला. सुधा त्यांना रस्त्यात जाताना लागेल अशी शिदोरी बांधून देत होती. बरं निघतो आता आम्ही शिवा भाऊ. विटा शिवाचा हात हातात घेत म्हणू लागला. नीट जावा शिवा. सुधा आत विठाच्या बायकोला म्हणू लागली. काळजी घे बाई, आणि जाताना जास्त त्रास होईल तर जरा थांबावे कुठंतरी. होय ताई. विठाची बायको जागेवरून उठण्याचा प्रयत्न करत म्हणाली, पण तिला उठता येत नव्हतं. राहू दे, अशीच पडून राहा. या झोळीतूनच पुन्हा गावाकडे जा. ताई तुमचे उपकार कधी विसरणार नाही मी. अगं उपकार कसले त्यात, असं म्हणत सुद्धा हातातली शिदोरी तिच्याजवळ देत म्हणाली. विटा आणि त्याचे भाऊ पुन्हा झोळी करून त्यात आईला आणि बाळाला घेऊन निघाले. शिवा आणि विटा एकमेकांना मिठी मारून निरोप घेऊ लागले. शिवा त्यांना लांब टेकडीपर्यंत सोडायला गेला. पुन्हा येताना त्याच्या मनात एक वेगळाच आनंद होता. सुधा त्याला पाहून म्हणाली आणि जवळ येणाऱ्या त्याला म्हणाली, काय झालं एवढं हसायला? सुधा, आजपर्यंत आपण इथे येणारा माणूस फक्त रडत येतानाच पाहिला, पण आज खरंच या मसनवाट्यातून कोणीतरी हसत गेले, आनंद देऊन गेले. खरंच त्या देवाची लीलाच काही न्यारी आहे ना. सुधालाही गालातल्या गालात हसली आणि म्हणाली, खरंय तुमचं,
आजपर्यंत आयुष्य संपून राख झालेली माणसं पाहिली, पण आज मसनवाट्यात आयुष्य सुरू केलेली ती गोड परी क्षणात लळा लावून गेली. सुधा लांब जाणाऱ्या त्या लोकांकडे एकटक पाहत म्हणाली. सदा इकडे झोपीतून उठून आवरू लागला. शाळेत जायला उशीर होईल म्हणून लगबग करू लागला. शिवा आपल्या कामात पुन्हा व्यस्त झाला आणि तेवढ्यात दत्तू लगबगीने येताना पाहून शिवा उठला आणि जवळ दत्तू येताच म्हणाला, काय रे दत्तू, काय काम काढलंस सकाळी सकाळी? दत्तूने काय निरोप आणला असेल सकाळी सकाळी? शिवा त्याच्या उत्तराची वाट पाहत होता. शिवाच्या आयुष्यामध्ये पुढे काय काय क्षण असतील हे पाहण्यासाठी आपल्याला पुढचा व्हिडिओ पाहावा लागेल. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटद्वारे सांगायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात लवकरच पुढच्या भागासोबत. तोपर्यंत धन्यवाद.